मिरज रेल्वे जंक्शनवर मंगळवारी दुपारी एका अनोळखी प्रवाशाने सुमारे 40,000 व्होल्टेजच्या विद्युत ताराला हात लावून आत्महत्या केली। या घटनेत प्रवासी जागीच जळून ठार झाला। घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर घडली। माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलिसांचे निरीक्षक संभाजी काळे आणि त्यांच्या फौजफाट्याने घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक तपासानुसार मृतक प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून जाणाऱ्या वॅगवरून चढून उच्च दाबाच्या विद्युत ताराला स्पर्श केला, ज्यामुळे त्याला ताबडतोब विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळला। प्रवाशाचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले असून तो मिरज कोल्हापूर पॅसेंजर गाडीतून आला होता। अंदाजे वय 40 वर्ष असून चेहऱ्यावर दाढी होती। अद्याप त्याची ओळख पटलेली नाही। मिरज लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांना माहिती देऊन मृतकाची ओळख पटवण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। या धक्कादायक घटनेने मिरज जंक्शन परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवलाय।